जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपले शहर हिरवे शहर अभियानाचा भव्य शुभारंभ आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनेच्या पुढाकाराने 15 टप्प्यांमध्ये होणार वृक्षारोपण। बालाजी मंदिर परिसरातून मोहिमेची सुरुवात अचलपूर फिरोजखान 5 जून। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनेच्या वतीने आपले शहर हिरवे शहर या वृक्षारोपण मोहिमेचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला। जुडवा नगरीत जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण 15 टप्प्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असून या मोहिमेची सुरुवात तिरुपती नगरमधील बालाजी मंदिर परिसरात झाली। या उपक्रमात सामाजिक, पर्यावरणीय तसेच राजकीय संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येऊन पुत्रजीवा, उंबर, अशोक यांसारखे दुर्मिळ वृक्ष तसेच जांभूळ, बेलपत्र, चिंच, पिंपळ, वड यांसारखे प्राणवायू देणारे व जीवनदायी वृक्ष लावण्यात आले। उपस्थितांनी केवळ रोपण न करता या झाडांच्या संगोपनाचीही जबाबदारी घेतली। कार्यक्रमाची सुरुवात माहेर फाउंडेशनच्या दीपा तायडे व शारदा उईके यांच्या हस्ते वृक्षपूजनाने करण्यात आली। त्यानंतर पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल राखण्याच्या गरजेवर योगेश खानजोडे, अभिजित कालमेघ, राजा धर्माधिकारी, गजानन कोल्हे, अंकुश भिडकर यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचा समारोप राजा पिंजरकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर अभिजित कालमेघ, राजा पिंजरकर, विजू मिश्रा, सुधीर देशमुख, सागर वाटाणे, पुरोहित महाराज, अंकुश भिडकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र आठवले, अंबादास नाडुळे, योगेश खानजोडे, शकुंतला रेल बचाव समिती प्रमुख गजानन कोल्हे, राजा धर्माधिकारी सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, संजय डोंगरे, संतोष नरेडी, रामदास मसने, एसबी बारखडे, कमल केजरीवाल, राजकुमार बर्डिया, वसंतराव दोबे, मुरलीधर पडोळे, संजय कोरे, माहेर फाउंडेशनच्या शारदा उईके व दीपा तायडे, कनिष्ठ अभियंता कपिल नंदगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल गोहाड व राहुल वैद्य सहभागी। सामाजिक संस्था 1 अध्यक्ष व समस्त पदाधिकारी, आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटन महाराष्ट्र प्रदेश 2, अभिजित भाऊ कालमेघ मित्रमंडळ परतवाडा अचलपूर 3, शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपूर 4, माहेर फाउंडेशन परतवाडा 5, मानव सेवा समिती परतवाडा 6, तिरुपती रॉयल्स तिरुपती नगर गौरखेडा 7, ग्रामपंचायत गौरखेडा। या वृक्षारोपण अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे शहर हिरवेगार करणे, प्रदूषण मुक्त करणे तसेच पर्यावरण जपण्याविषयी जनजागृती निर्माण करणे हा आहे। या मोहिमेत दररोज विविध परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार असून त्यांचे संगोपन व संवर्धन हे सुद्धा प्राधान्याने केले जाणार आहे। जून विश्व पर्यावरण दिवस। विश्व पर्यावरण दिवशी आज आम्ही आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटन याच्या अंतर्गत पुन्हा आपले शहर हिरवे शहर वृक्षारोपण अभियान शहरभर जो आपण 12 ते 15 टप्प्यामध्ये राबवित असतो त्याची सुरुवात आज इथून होत आहे। आज आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास मंडळ, अभिजित काळमेघ मित्र परिवार, माहेर फाउंडेशन, मानव सेवा समिती, शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती, गौरखेडा कुंभी ग्रामपंचायत आणि विविध तिरुपती नगरचे जे निवासी आहे यांच्या उपस्थितीमध्ये इथं आपण आज वृक्षारोपण अभियानाला शुभारंभ करत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ दरवर्षी आपले 15 ते 20 टप्पे आपण सप्टेंबरपर्यंत घेतो, 15-15 दिवसाच्या गॅपनंतर किंवा 8-8 दिवसाच्या गॅपनंतर। आता आपण यावेळेस असं केलेलं आहे का ज्या ठिकाणी कंपाऊंड घेरलेलं आहे आणि पाण्याची व्यवस्था जिथं आहे त्याच ठिकाणी आपण त्या रहिवासींना हमीपत्र धारकांना झाड देत आहे। कारण काय होत आहे, नुसतं फोटो काढण्यासाठी आपण झाडाचं वाटप नाही करत आहे, मोफतमध्ये जरी झाडं दिली आपण तर त्या झाडाला तयार करण्यासाठी 9 महिने 18 महिने त्या मजुराला लागतात। निरर्थक त्या झाडाचा बळी गेल्यापेक्षा जर त्या झाडाचं संगोपन संवर्धन जर पद्धतशीर झालं तर अशा हातात आम्ही ते झाड देऊन त्याचं संगोपन संवर्धन ही जबाबदारी हमीपत्र धारक यांना देत आहे।
आज मित्र परिवार, अभिजित काळे मित्र परिवार झाला, बाहेर फाउंडेशन झालं, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन झालं आणि विविध आमच्या ज्या संघटना आहे, शकुंतला रेल बचाव, ह्या सगळ्या जुळलेल्या आहे ह्या अभियानमध्ये. शहरभर आता ह्या 12 टप्प्यामध्ये कार्यक्रम सुरू होणार आहे. तर त्या प्रित्यर्थ मी जे सोबतीला असणारे आदिवासी पर्यावरणचे पर्यावरणप्रेमी माननीय श्री गजूभाऊ कोल्हे आपले मनोगत व्यक्त करतील. आज या तिरुपती नगरमध्ये विश्व पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आदिवासी पर्यावरण संस्था व इतर मान्यवर संघटन यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात येत आहे. विश्व पर्यावरण दिवसाच्या आपल्या माध्यमातून त्या सर्वांस मी शुभेच्छा देतो. पर्यावरणासंदर्भामध्ये दरवर्षी आपण या गावामध्ये माझ्याकडून जेवढं होईल त्या पद्धतीचा एक व्रत घेऊन आपण वृक्षारोपण करत असतो. त्यामुळं देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलं आहे की एक पेड़ माँ के नाम. जर कधी प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष जरी जगवला तर आज देशाची लोकसंख्या 143 करोडच्या वर गेलेली आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये संपूर्ण जग भारताच्या भूमिकेकडे लक्ष देऊन राहतं. म्हणून भारतातल्या प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की पर्यावरणाप्रती आपण जागरूक राहिलं पाहिजे व दरवर्षी आपण वृक्षारोपण करतो ते वृक्ष आपण जे लावतो ते वृक्ष जगलं पाहिजे ही सुद्धा जबाबदारी घेऊन आपण ते करायला पाहिजे. आजच्या वृक्षारोपण पर्यावरण या दिवसानिमित्त मी आपल्याच एकदा शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाला सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मंदिरासमोर उभे आहोत. श्री बालाजी हा धन संपत्ती वैभवाचा अधिपती आहे, पण आपल्या शरीराचं जे स्वास्थ्य सौंदर्य आहे, स्वास्थ्य संपत्ती आहे, ते वाचवणारा बालाजी म्हणजे झाड आहे. आज त्या झाडाची प्रतिष्ठापना या मंदिराच्या देवाच्या साक्षीने आपण या ठिकाणी करत आहोत. झाड लावणं सोपं आहे, ते जगवणं कठीण आहे. ही संकल्पना लक्षात घेऊन एक हमीपत्र लिहून घेणे आणि ते झाड टिकलं की नाही हे वारंवार येऊन बघणं हा याचा संकल्प आहे. आपण सर्वांनी याच्यामध्ये तन मन धनाने सहकार्य द्यावं अशी मला विनंती करतो. आणि बालाजीचे आशीर्वाद जसे राहतात तसे वृक्षरूपी बालाजीचं आम्हाला जीवनभर आशीर्वाद मिळावं ही शुभेच्छा व्यक्त करतो. तसंच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे आज तिरुपती नगर या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आदिवासी विकास समिती त्याचबरोबर विविध ज्या संघटना आहेत त्या संघटनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. अतिशय चांगला असा उपक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या वृक्षारोपणाच्या माध्यमातून जी झाडांची आज जी गरज आहे ती गरज या शहराच्या माध्यमातून किंवा या तालुक्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होत आहे. आणि जिथपर्यंत झाडे हे वाचणार नाही तोपर्यंत पर्यावरणही या ठिकाणी चांगलं राहणार नाही. आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही एक अत्यंत चांगलं पाऊल या ठिकाणी सर्व मंडळींनी या ठिकाणी उचललं आहे. या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. धन्यवाद.